मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूक उद्या सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. आपल्याला सर्वांना माहितीच असेल की अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये टोटल एकूण 2,71,038 लोकेशन्स आहे या मतदारसंघामध्ये जिथे निवडणूक होणार आहे आणि टोटल आपल्याकडे मतदान केंद्र आहे. 256 मध्ये 2 ऑक्झिलरी सेंटर्स आहे आणि 254 आपले मूळ मतदान केंद्र आहे. यापैकी फक्त 17 अशी जागा आहे जिथे आपण पहिल्या मजल्यावर निवडणुकाची सुविधा देणार आहे. तिथे सुद्धा लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ईसीआयचे जे प्रतिनिधी आहे, ईसीआयची कंपन्यांनी त्याची फर्स्ट लेवल चेकिंग केली होती. त्याच्यानंतर याचे रँडमायझेशन एकदा मी त्या ईसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये केलेलं आहे. नंतर ऑब्झर्व्हरनी स्वतः यांच्या सगळ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जे आहे त्यांच्या पोस्टिंग कुठे होणार, कुठे कोण जाणार आहे याच्यासुद्धा रँडमायझेशन ईसीआयच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने केलेलं आहे. हे जे 15 टेबल्स ज्याच्यावर काउंटिंग होणार आहे त्याच्यावर कोणत्या कर्मचारी कोणत्या टेबलवर जाणार याच्यासाठी सुद्धा आपण एक रँडमायझेशनचा वापर करतो, जे सुद्धा ईसीआयची वेबसाईटवर उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाने तसेच रिटर्निंग ऑफिसर 166 अंधेरी पूर्व मतदार विधानसभा मतदारसंघ त्यांची जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांनी सुद्धा पुरेपूर कोशिश केलेली आहे की हे मतदान प्रशासनाच्या दृष्टिकोनाने पूर्ण आपण गांभीर्याने याची तयारी केलेली आहे. आपले टोटल मतदारसंघ जे आहे 256 याच्या 50% मतदारसंघामध्ये आपण BSNLच्या मदतीने वेबकास्टिंग सुद्धा करणार आहोत, जे कोणीही बघू शकतात की मतदान कसे तिथे चालू आहे. आणि 70 आपण मायक्रो ऑब्झर्वर्स निवडणूक प्रक्रियेमध्ये या प्रचार प्रसार मध्ये रोख रकमेची जप्ती किंवा ड्रग्स किंवा लिकरची जप्ती एका ठिकाणी सुद्धा झालेली नाही. आपण दारूबंदी घोषित केलेली आहे. निवडणूक कायद्याप्रमाणे पोलिंगच्या दिवशी ज्यावेळी पोल संपते याचा अर्थ 6 वाजेपासून त्याच्यापूर्वी 48 तास म्हणजे 1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजतापासून 3 नोव्हेंबरच्या 6 वाजेपर्यंत आपण दारूबंदी घोषित केलेली आहे. सुट्टीचा दिवस सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची गाईडलाईन्स प्रमाणे उद्या अंधेरी पूर्व मतदारसंघ मध्ये राहणारे सर्व नागरिकांसाठी आणि तिथले सर्व मतदारांसाठी पेड हॉलिडे ईसीआयच्या गाईडलाईन आणि इलेक्शनचे जे नियम्स असतात, रूल्स असतात त्याप्रमाणे आपण ते पेड हॉलिडे सुद्धा तिथे डिक्लेअर केलेले आहे. काउंटिंगच्या दिवशी सुद्धा ड्राय डे घोषित करण्यात आलेले आहे. सदर प्रोव्हिजन सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची गाईडलाईन्स प्रमाणे आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये जे तरतूद आहे त्याप्रमाणे आपण ड्राय डे काउंटिंगच्या दिवशी सुद्धा काउंटिंग संपेपर्यंत असते, तर त्याप्रमाणे आपण ड्राय डे डिक्लेअर केलेले आहे. माझी आपल्या मार्फत कारण उद्याच निवडणूक आहे, आमची सर्व तयारी आहे. आमची सर्व टीम्सच्या रँडमायझेशन, टीम्सला अलॉटमेंट सगळं झालेलं आहे. उद्या मतदान होणार आहे. तर जिल्हा निवडणूक अधिकारी असल्याच्या नात्याने मी अंधेरी पूर्वचे सर्व मतदारांना आवाहन करते, विनंती करते की त्यांनी मतदानाचे हक्क बजवावे. उमेदवार ऋतुजा लटके यांनी एक पत्र दिलंय डीसीपीना की याची आपल्याला खात्री करायची लागेल आणि सिद्ध झाला तर नक्कीच त्याविषयी कार्यवाही केली जाणार आहे. दुसरा विषय, कोणीही व्यक्तींनी जरी सांगितले तर ते खाजगी अधिकार आहे, त्याविषयी आपण कोणाला थांबवू शकत नाही. That's a right to of any citizen to say that vote XYZ ABC. तर त्याच्यावर कुठलाही निर्बंध नाही. नोटाला सुद्धा कोणी सांगितले की नोटाला वोट द्या तर त्याच्यावर आपण we have actually an expenditure monitoring cell. This expenditure monitoring cell is supposed to monitor the expenses which are being incurred by all the candidates wherever they organize rallies or any kind of expenditure that they incur. We generally account for it.
However, there are also the squads, flying squads, which are deployed for RO. They will certainly examine this aspect of it. As far as the second aspect goes, that whether any citizen can appeal people that vote for Lota. Now that is covered under, I believe, right to freedom of expression. Individuals as such who are not candidates can say who the citizen should vote. Ultimately, it is the call of a voter who the voter will be voting. From our side, we would want voters to be aware, voters to cast their votes and cast their votes free of any kind of considerations, free of pressure, free of considerations for money. Apart from his workplace complaints, have any complaints been received so far in this bypoll process? Actually, there is a portal, CVigil, in which citizens who are vigilant about any kind of malpractices for election can file complaints. As of yesterday, not even a single complaint has been received in CVigil, which means citizens who can just access the portal and can write their complaints, not even a single complaint has been received. There was one complaint by one of the candidates that he has been pressurized and he is emotionally disturbed. But that's again very much on a personal level what he is saying. If he thinks that he is under threat, he should file FIR. And he has a right, even as a citizen also, for the same. मॅम मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होता की जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी स्वतःचे जे गुन्हे आहेत ते पब्लिश करायचे होते, सगळ्यांनी केले आहेत का किंवा कोणाचे बाकी राहिलेत का? आणि माझा त्यालाच लागून एक प्रश्न होता मागच्या वेळेची की कोणाची जर फायनान्शियल आर्थिक स्टॅबिलिटी नसेल तर त्याला सह्याद्री किंवा दूरदर्शन हे सपोर्ट करणार का? इन 7 में से किसी ने भी कोई प्रसिद्धि नहीं दी है. 7 के 7 कैंडिडेट एज पर, बिकॉज दे हैव टू प्रोवाइड दिस इंफॉर्मेशन टू अस. सो हमारे पास, हमारी सेल के पास अभी तक इन 7 में से किसी के भी खिलाफ कोई भी क्रिमिनल बैकग्राउंड का, उन्होंने 2 वर्तमान पत्र, 3 बार उनको जाहिरात देना था, तो ये जाहिरात वगैरह की किसी भी तरह की इन्फॉर्मेशन हमारे पास नहीं दी है. आपने जो बोला कि कैंडिडेट को डीडी सह्याद्री या दूरदर्शन वगैरह, किस तरह की मदद आप चाहते हैं? अगर वो था कि एक पेड न्यूज के हिसाब से हमें पब्लिश करना रहता है, क्योंकि अगर कोई न्यूज नहीं रहेगा तो पब्लिसिटी के लिए हमें पे करना पड़ता है. अगर का कैंडिडेट उतना स्टेबल नहीं रहेगा पे करने के लिए तो इंडियन चैनल जो गवर्नमेंट चैनल वो आ गया है. गवर्नमेंट चैनल के कॉल्स इस तरह नहीं लिए जाते. वहाँ पर भी एक प्रॉपर पॉलिसी होती है एंड इट इज़ अ कॉल दैट द दूरदर्शन हैज़ टू टेक कि वो किसको बुलाना चाहते हैं, क्या करना चाहते हैं. ईसीआई इस मामले में किसी तरह की कंट्रोल नहीं करता. जेव्हा अपक्षांचा प्रश्न येतो, एका अपक्षाने असा देखील आरोप केलेला आहे की त्याला जीवे मारण्याची धमकी जी आहे ती तुझ्या लटके किंवा त्यांच्या पक्षातर्फे देण्यात आलेली आहे. तर तशा प्रकारची तक्रार तुमच्याकडे काय आली आहे आणि जर आली असेल तर काही कारवाई केली गेली? देखिए, मराठीमध्ये बोलू. हां, ठीक आहे. या तक्रारीमधला विषय काय आहे? विषय आहे धमकी देणे, अँड इट्स अ क्रिमिनल केस. अगर धमकी दी गई आहे तर पर्सन शुड फाईल एन FIR. त्यांनी FIR केली पाहिजे. अशा आम्ही त्या दिवशी सुद्धा, ज्या दिवशी ते इथे आमच्याकडे ऑब्झर्व्हरच्या समवेत यांची बैठक असते, त्यांना कशा पद्धतीने इलेक्शन केला जाणार आहे त्यावेळी सूचना केली होती. इसमें इन्वेस्टिगेट करेगी पुलिस. And the moment he files an FIR, the police is definitely going to investigate on the merits of the case. ECI as such doesn't. आपल्याकडे एक सुद्धा सेन्सिटिव्ह नाही, एक सुद्धा वल्नरेबल नाही. मागच्या अनेक इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याकडे इथे खूप शांततापूर्ण मतदान होतो अंधेरी पूर्वमध्ये. यापूर्वी आपण पाहिलं पोट निवडणुकीमध्ये जे नॉर्मल निवडणुकीत मतदान होतं त्याच्यापेक्षा टक्केवारी कमी असते. तर या निवडणुकीत कशा प्रकारे मतदान होईल, किती टक्के होईल असं तुम्हाला वाटतं? एक्झॅक्टली याविषयी मी काही बोलू शकत नाही. मी फक्त अपील करू शकते नागरिकांना की पोटनिवडणूक असेल तरीही आमदार तर आमदारच असतो. आणि विरोधी पक्षाचे उमेदवार नसल्यामुळे अशी चर्चा आहे तिकडे की निवडणूकच होणार नाहीये. नक्कीच अशी चर्चा वर्तमान